सन्माननीय मंच आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे 20 तारखेला जी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपले उमेदवार राजेशजी पाटील यांना बहुमताने विजयी करायचं आहे आणि तो संकल्प घेण्यासाठी आज आपण इथे सगळे उपस्थित झालो आहोत। एकच सांगेन की गेल्या आठवड्यामध्ये मोठे मोठे नेते येऊन गेले आणि आपल्याविषयी सगळं चांगलं बोलून गेले। असो, ते खूप मोठ्या पदावर आहेत आणि त्यांनी कुठल्या भाषेत लोकांसमोर आपली मतं मांडावी हे त्यांचं स्वातंत्र्य आहे। मला परवापासून आपल्या वसई तालुक्याचे पत्रकार विचारत आहेत का मॅडम इथे असं सांगण्यात आलं आहे की वसईची जनता यांना निपटून काढणार आहे, तुमचं याच्यावर काय मत आहे? मी त्यांना सांगितलं की 1995 साली जेव्हा सगळेच पक्ष एकत्रितपणे येऊन त्यांच्याकडे एकच मुद्दा होता, दहशतवाद। आमच्या विरोधात जेवढे पक्ष आहेत महाराष्ट्रामधले ते सगळेच आमच्या विरोधात उभे होते आणि तशा कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे लोकल पेपर, एकूण एक लोकल पेपर ज्याचा फ्रंट पेजवर फक्त आणि फक्त दहशतवाद हा मुद्दा होता। अख्खं संरक्षण इथे, पोलीस संरक्षण इथे अख्खी फौज उतरवण्यात आली होती आणि काही मराठी टीव्ही चॅनल्स त्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता दहशतवादाचा। त्या वेळेला म्हणजे अतिशय परिस्थिती अशी निर्माण केली होती की ठाकूर परिवार म्हणजे दहशतवाद, हितेंद्र ठाकूर म्हणजे दहशतवाद। आणि तशा वेळेला या जनतेने आम्हाला साथ दिली आणि आजवर गेली 30 वर्ष ही जनता आमच्या बरोबर आहे, लोक आमच्या बरोबर आहे, सर्व जाती धर्माची लोक। मी त्यांना एकच उत्तर दिलं पत्रकार महोदय यांना की वसईची जनता आम्हाला नाही, त्यावेळेला तुम्हाला निपटून काढलेले सगळे तुम्ही एकत्रितपणे आले होते तेव्हा तेव्हापासून तुम्हालाच निपटवत आले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला, आणि असं पण विचारलं गेलं की मोठे मोठे पक्ष आहेत तुमच्या समोर, तुम्हाला कोणाचं आव्हान वाटते? म्हटलं आम्हाला अजिबात कोणीही आमच्या समोर वाटत नाही, कारण बहुजन विकास आघाडी पक्ष हा लोकांची कामे करत असतो आणि करत असताना जेव्हा एकदा निवडणूक झाली, जिंकून आल्यानंतर किंवा त्यांचे सगळे सदस्य किंवा आमचे कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी पक्षाचे, त्यांनी कधीही असं सांगितलं नाही की तू वेगळ्या पक्षाचा आहे, तुझं काम होणार नाही। एकदा इलेक्शन झालं, जिंकून आले की कुठलाही जाती धर्माचा माणूस नाही, कुठलाही पक्षाचा माणूस नाही, आपण निवडून आलो, लोकांनी आपल्यावर विश्वास केला आणि आपल्याला लोकांची कामे करायची आहेत। आणि या वसई शहराचा जो विकास झालेला आहे तो तुम्ही तुमच्या नजरेने पाहिलेला आहे, मला इथे जास्त काही सांगायचं नाहीये। दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाऊस आला की कोण बाहेर पडते? बेडूक, बरोबर ना? हा प्रश्न सुद्धा मला विचारण्यात आला। म्हटलं फार मोठे व्यक्ती आहेत जे असं बोलतात, पण कदाचित पावसाळा आलेला दिसतोय मला, तेव्हाच ही बेडकं आपल्या शहरामध्ये आलेली आहे। आम्ही लोक 5 वर्षामध्ये वर्षाचे 12ही महिने 24 तास आम्ही लोकांबरोबर असतो। आम्ही निवडणूक आली का आम्ही कुठून तरी उगवतो असं नाहीये। मी आज जाहीरमध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगते। परवा गुजराती समाजाची सगळी लोक
आम्हाला पाठिंबा देण्यासाठी समाज उन्नती मंडळमध्ये वसईमध्ये जमलेले आणि त्यांचा पाठिंबा जाहीर केला. जैन लोक होती, गुजराती होते, वैष्णव होते, सगळे गुजराती समाजाच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला. आणि त्यावेळेला मी त्यांना असं सांगितलं, कोरोना काळामध्ये एक पत्नी म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं होतं तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. माझ्या मुलांनी सांगितलं होतं पप्पा कोरोनासारखी अशी बिमारी आलेली आहे, तुम्ही बाहेर जाऊ नका. त्यावेळेला आम्हाला त्यांनी एकच गोष्ट सांगितली की आज जर कोणाला माझी आवश्यकता असेल, मदतीची गरज असेल आणि मी घरी बसून राहिला, तो व्यक्ती जर मला भेटायला तिकडे आला तर काय होईल. आम्ही काहीच त्यांना बोलू शकलो नाही. तो दिवस आणि आज तुम्ही सगळे साक्षी आहात की हा माणूस आपल्या ऑफिसच्या खुर्चीवर कधी बसला नाही, बाहेर बसलेला असतो सगळ्यांसाठी. मला मुंबईची काही लोक आली होती, त्यांनी मला एक प्रश्न केला की मॅडम तुमच्याकडे आमदार असा सहजच भेटतो, महापौर असा सहजच भेटतो. म्हटलं हां का. म्हणे आमच्याकडे मुंबईला एखाद्या नगरसेवकाला जर भेटायचं असेल तर आम्हाला चिठ्ठी पाठवायला लागते, अपॉइंटमेंट घ्यायला लागते आणि तेही त्याची मर्जी असेल. परवा पुढच्या आठवड्यात 15 दिवसांनी त्याच्या ऑफिसचे दरवाजे कायम बंद असतात आणि इथे आपल्या ऑफिसाला दरवाजाच नाही मिळत. असाच एक किस्सा मला आज जाहीरमध्ये सांगावा असं वाटतो माझ्या लाईफमधला. 1990 मध्ये जेव्हा आप्पा निवडून आले तेव्हा आम्हाला पण बरं वाटायचं, काम करायला आम्ही पण जोशमध्ये निघायचो, सगळं. पण ते घरात आल्यानंतर पण त्यांचे फोन चालू, कोणाला काय काम असेल 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, कधी पण कोणीही पण फोन करायचं. थोड्या दिवसांनी मला आला कंटाळा. मी त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा, या उंबरठ्याच्या मध्ये घरामध्ये पाय ठेवला ना का फोन बंद करा. ते म्हणाले असं कसं, कोणाला काही माझी गरज लागली तर. त्याने कधीही आपला फोन बंद ठेवला नाही. आणि थोडे दिवसानंतर एक अशी घटना घडली, हायवेवर कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला होता, सिरियस ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्या नातेवाईकांनी आप्पांना रात्री 3 वाजता फोन लावला. त्याला ब्लडची आवश्यकता होती, रक्ताची आवश्यकता होती. आप्पांनी आपल्या ह्याच्याप्रमाणे धडाधड सगळ्यांना फोन लावले, कॉन्टॅक्ट केले, ते सगळं पुरवलं, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलले, सगळं झालं. थोडे दिवसानंतर तो व्यक्ती वाचला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू मला फोन बंद करायला सांगते रात्री घरी आल्यावर, आज माझा फोन चालू होता आणि एका माणसाचा जर जीव वाचला तर मी का नाही तो चालू ठेवू. अशा पद्धतीची कामं जेव्हा आपल्या पक्षाकडून चालत आहेत, गेली 10 वर्ष आपल्याला खूप मोठं नुकसान झालं. आपले खासदार आता इथे उपस्थित नाही, तुम्ही बघत आहात, ते आजारी पडले आहेत आणि इथेच ॲडमिट आहेत कार्डिनल प्लेसेसमध्ये. असे मेहनत करणारे आपले खासदार, ज्यांनी आल्यानंतर त्यांच्याकडे 5 वर्षामध्ये त्यांनी अनेक कामे केली. विरार ते डहाणू लोकल चालू केली. लोक इकडनं कामाला जातात, कंपनी बोईसर वगैरे, तिथे इंडस्ट्रियल एरिया आहे, लोक आपल्याकडची कामावर जातात, त्यांची सोय व्हावी यासाठी विरार डहाणू लोकल चालू केली. ती नाशिकपर्यंत न्यायची होती, त्यांना सर्वेसाठी 58 कोटी रुपये त्यांनी आपल्याला आणून दिले. त्यांच्या त्या 5 वर्षामध्ये 3,500 कोटी रुपये आपल्या स्मार्ट सिटीसाठी त्यांनी आणून दिले. आणि आम्हा या महिला इथे सगळ्या बसल्या आहेत,
पाण्याची समस्या सोडवत असताना महिलांची एक दुसरी समस्या, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी, त्यांनी केंद्रामधून गॅस पाईपलाईन मंजूर करून आणली आणि आज शहराच्या मला वाटते 50% भागामध्ये पाईपलाईनद्वारे गॅस आलेला आहे. आमदारांच्या घरात नाही आला अजून, खासदारांच्या घरात पण नाही आला. या पद्धतीची कामं आपले खासदार बळीरामजी जाधव यांनी केली. 2014 मध्ये एक वेगळी लाट आली ज्याच्यामध्ये लोक भावुक झाले. सगळ्यांच्या अकाउंट मध्ये 15 लाख आले. साहेब म्हणतात माझ्या तरी नाही आले अजून. तुमच्या पण नाही आले ना? आमच्या युवकांसाठी 2014 पासून दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या मिळत आहेत. बरोबर ना? युवक आहेत आमचे सगळे इथे युवा. तर ह्या पद्धतीची कामं करत असताना आपले बळीरामजी जाधव 2014 मध्ये नाही आले, 2019 मध्ये पुन्हा सगळे आता सगळे लोक एकदम जागृत झालेले आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं करत असताना 10 वर्ष आपण खूप मागे राहिलो. त्याचं कारण असं आहे की जे खासदार निवडून गेले 2दा, त्यांनी एक नया पैसा आपल्या शहरासाठी आणून दिलेला नाहीये आणि हा आपल्या लोकांवर अन्याय आहे. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना 20 तारखेला, मला माहीत आहे वातावरणामध्ये खूप गरमी आहे, आपण सहन करत आहोत गरमी, परंतु पुढे आपल्याला आपला विकास हवा असेल तर 20 तारखेला गरमीचा पण कंटाळा न करता सगळ्यांनी लवकरात लवकर घरातनं बाहेर पडायचं आहे आणि मतदान करायचं आहे. 5वा नंबर म्हणजे मी एक धार्मिक व्यक्ती आहे म्हणून मी एवढी खुश आहे राजेशजी की 5वा नंबर म्हणजे मी माझे पंचपरमेश्वर समजते. खूप चांगला आकडा आपल्याला भेटलेला आहे. राजेश रघुनाथ म्हणजे रघुराम पण याच्यामध्ये सामील आहे. बरोबर ना? राजेश रघुनाथ पाटील 5व्या नंबरवर निशाणी आपली शेट्टी. मंदिर आम्ही बनवत आहोत. तुम्हाला सगळ्यांना आम्ही आमंत्रण देणार प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आणि कोणालाही बंदी नसणार आहे तिथे आतमध्ये दर्शन करायला जाण्याची. द्वारकेला जसं आहे तसंच भव्य मंदिर आपण ठाकूर परिवारकडून बनवलं जाते आहे. जय. बरं, आता मी मंदिर करते त्याच्याने आमच्या युवकांना नोकरी मिळेल का? गरीब लोकांची पोटं भरतील का? नाही. प्रचाराचे मुद्दे, निवडणुकीचे मुद्दे मंदिर नसते. आम्ही पण धार्मिक आहोत. आम्ही सगळे आपापल्या देवांची पूजा आपापल्या घरामध्ये करतो. आम्हाला सगळ्यांना श्रद्धा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.